काकू काकू असं काय करून राहिलात? शकू, ओटा नीट साफ करून घे. मला सांगा आधी, तुम्ही खरंच त्यांच्याशी बोलणार नाही आहात की काकांसमोर मुद्दामून असं वागताय? ओटा साफ झाला की भाजी चिरून घे. मला काय वाटतं, काकांनी ना मोठ्या मनाने त्यांना माफ करायला पाहिजे. काय तुझ्या पगाराचं मी त्यांच्याशी बोलले, या महिन्यापासून वाढवतील ते. पगाराचं राहू दे, मी काय म्हणते आधी मला आधी सांगा. काकू मला सांगा ना, नेमकं काय करणार तुम्ही? काकू शकू, लवकर आवरून घे आणि सांगितलेलं सगळं कर. बर. आम्ही येतो. थांबा. डबा तर घेऊन जा. नाही नको. सांगितलं तेवढं काम मला करायलाच पाहिजे ना. हे घ्या तुमचे डबे. थांब शकू. यांना या घरातून काहीही मिळणार नाही. फुकटही आणि विकतही. ठेवच्या बाजूला. काऊन आता ऑफिसला डबे न घेता कसे जातील ते? हे घर माझं आहे आणि हे भाडे करू आहेत माझे. त्या बदल्यात मी त्यांना इथे राहायला देतो. तुला काही अडचण असेल तर इथलं काम सोडण्याची तुला मुभा आहे. उद्यापासून नाही आलीस तरी चालेल. हे तुमचं डिपॉझिट. आणि लवकरात लवकर हे घर सोडायचं. तुम्ही चुकताय काका. तुम्ही नियम मोडताय. वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट आहे ना, मग 6 महिन्यात कसं मोडता? आयुष्यभराचं नातं जोडायला गेलो होतो मी. यांनी ते तोडलंच ना. आणि राहिला प्रश्न नियमांचा. कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं आहे, नियमांचं उल्लंघन केल्यास घर सोडावं लागेल. लवकरात लवकर तुम्ही मला या घराच्या बाहेर हवेत.